मुंबईच्या गार्डन अव्हेन्यू या इमारतीमध्ये निदा 2 महिन्यापासून भाड्याने राहत होती। तिचा कोणाशी फारसा परिचय नव्हता किंवा फारसं कोणाशी कम्युनिकेशन नव्हतं, संभाषण नव्हतं। अगदी शेजारीही तिला चांगलं ओळखत नाहीयेत। हे पहिल्या माळ्यावरती असणारा 102 हा निदाचा फ्लॅट आहे, जिथे ती भाड्याने राहत होती। ती आपल्या पतीसोबत राहत होती आणि बाजूलाच आपण पाहतोय हा आणि आणखी एक फ्लॅट आहे। मात्र या घरातल्या लोकांशी सुद्धा तिचा फारसा संवाद नव्हता किंवा तिला कोणी फारसं ओळखत नव्हतं, तिचं कोणाशी बोलणंही होत नव्हतं। मात्र इथे राहून नाशिकच्या धर्मांतर रॅकेटमध्ये ती कशा पद्धतीने सक्रिय होती याचा तपास जे आहे तो नाशिक पोलिसांच्या एसआयटी कडून केला जातोय। काही शेजाऱ्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। निदा अपने पति के साथ यहाँ पे रहती थी, कभी उससे मतलब मुलाकात हुई थी, कभी बातचीत हुई थी? आप तो नेबर हैं, किसी से भी? ये लोग रिसेंटली अभी नया मेरे ख्याल से 2 या 3 मंथ पहले ही ये लोग आया है और रेंट पे ये रूम गया है। और आजू बाजू लोगों को भी इतना पता नहीं कि ये लोग कहाँ से आया है। अब जो जिसने रूम दिया है उसने डॉक्यूमेंट्स तो लिया होगा कुछ ना कुछ। पुलिस यहाँ पे सुबह आई थी, उससे पहले आपको कभी अंदाजा था? ये पिछले कुछ दिनों से नासिक वाला जो टीसीएस वाला मामला टीवी पे चल रहा है, जो भी मामला चल रहा है उसमें ये आरोपी हैं, ये इसका फोटो भी चल रहा था कई जगह पे। कुछ भी नहीं, ऐसा कुछ आया ही नहीं वो। बल्कि मैं तो फेसबुक वगैरह पे लेता हूँ, देखते रहता हूँ, लेकिन ऐसा कुछ अभी तक आया ही नहीं। और ये रिसेंटली आज मुझे मालूम पड़ा तो अभी मैं घर से नीचे उतरा कि देखूँ क्या हुआ है। अब तक कोई अंदाजा नहीं था कि निदा वो आरोपी हैं जो नासिक के केस में जिसको पुलिस ढूंढ रही? ओहो, इतना कुछ पिछले 2-3 महीने में जहाँ पे जब से ये यहाँ पे रहने के लिए आई हैं तब से कुछ ऐसा आपने देखा हो या फिर याद हो? अभी थोड़ी देर पहले आप बता रहे थे कि घर में पानी भरा हुआ था। ये रिसेंटली लोग आए थे 2-3 दिन पहले, तो नल छोड़ के शायद इन लोगों ने ऑन करके चले गया था और वो पानी पूरे रूम में फर्स्ट फ्लोर पे नीचे जो रहते हैं इनका पूरा ग्राउंड फ्लोर में पानी गया। उनका रूम अभी रिसेंटली उन लोग बनाए हैं वो ख़राब हो गया, पूरा सीलिंग पूरा इनका पानी से भर गया। सोसाइटी की तरफ से उनको कभी कांटेक्ट करने की कोशिश की या फिर बीच में जब पानी भरा हुआ था दूसरों को तकलीफ हो रही थी? ये तो भी सोसाइटी ये लोग कंप्लेंट तो डाले हैं क्योंकि नीचे वाले ने इसको क्लेम किया कि मुझे भर के चाहिए पूरा। इसके लिए अब ये सोसाइटी का अपने एक मेंबर है, वो अंकल बता सकते हैं इसके बारे में। जो नासिक के इस टीसीएस केस में आरोपी हैं, जो कन्वर्जन वाला मामला है, कभी उसको आपने देखा है यहाँ पे आते जाते या फिर घर पे जाते वक्त कभी? एक लेडीज और एक लड़के देखा है, बाकी कंफर्म नहीं है कि वही लोग थे क्या यहाँ पे, क्योंकि उनको मैं जब रेंट पे ये रूम गया ना तो ये लोग ने मेरे सामने ही ये ताला खोला है और अंदर गए रूम में। रूम देखने के लिए आए थे। ये 2-2.5 महीना 3 महीना पहले की बात है। मतलब रिसेंटली यहाँ पे रहने के लिए आए थे। आप कुछ और बता रहे थे कि ये रूम आप रेंट पे लेने की कोशिश कर रहे थे? लेने वाला था पहले, लेकिन ये मालूम पड़ा कि ये रेंट पे जा चुका है। इसके ऊपर ही मैं लिया हूँ। मेरा एक खुद का भी घर है। हम लोग ये बिल्डिंग से रहते हैं आप यहाँ पे? देखो तो 28-29 ईयर हो गया। हम उमरा में। आपका नाम? अब्दुल खान। मतलब आपने कभी भी निदा को और उसके पति को इतना डायरेक्टली नहीं देखा या फिर इतनी पहचान नहीं? हम उमरा में तो हम लोग 71-72 से मुमरा के अंदर है। आपण पाहतो निदा ज्या घरामध्ये भाड्याने राहत होती त्या घराच्या आसपासचे शेजारी हे आपल्याशी हे बोलत आहेत आणि सध्या या घराच्या आजूबाजूला जे शेजारी आहेत त्या लोकांशीही बोलण्याचा प्रयत्न केला असता इथली लोक फारसं कोणी याबद्दल बोलत नाहीये। सध्या हा फ्लॅट पूर्णपणे बंद आहे आणि पोलीस या सगळ्याची चौकशी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहेत। मात्र निदा फक्त 2 ते 3 महिन्यापासून या घरामध्ये राहत होती। सध्या नाशिकच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे। मागच्या 21 दिवसापासून ती फरार आहे आणि एसआयटीचं पथक नाशिक पोलिसांच्या हे सध्या मुंब्रामध्ये पोहोचलेलं आहे आणि या गार्डन अव्हेन्यू इमारतीमध्ये निदा खान राहत असलेल्या घरामध्ये नाशिक पोलिसांचं पथक आज सकाळी आलं आणि त्यानंतर तिचा पती ज्याला चौकशीसाठी दिवसभर ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आहे, त्याची चौकशी केली जाते की निदा कधीपासून तिकडे काम करत होती, तिचा रोल नेमका काय होता, किती वेळ ती मुंब्रामध्ये राहायची किंवा किती वेळ नाशिकमध्ये तिचं येणं जाणं असं ते सगळ्या चौकशी जी आहे ती सध्या नाशिक पोलिसांच्या एसआयटी कडून केली जाते आहे। सध्या निदा खानच्या घराला हे भलं मोठं कुलूप आपल्याला पाहायला मिळते। मात्र नाशिक पोलिसांचं पथक ज्या वेळेला आलं तेव्हा निदाचा पती घरामध्ये होता आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। सध्या दिवसभर त्याची चौकशी होताना पाहायला मिळाली। मात्र निदा ज्या घरामध्ये राहत होते त्याच्या आजूबाजूला शेजाऱ्यांना सुद्धा विचारलं असतं, त्यांनाही निदाबद्दल फारशी काही माहिती नाहीये किंवा त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचं संभाषण होत नव्हतं, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची ओळख आमची नाहीये असं शेजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरामन सिद्धेश नाईक सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।